आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. शिवसेना पदाधिकाऱ्याकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम हस्तगत. नाशिक मतदारसंघासाठी रक्कम आणल्याचा संशय हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या रूममध्ये जप्त. नाशिक 18 नोव्हेंबर 2024 शिवसेना पदाधिकाऱ्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम नाशिक येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या रूममध्ये आढळली, जिथे संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या बॅगेत ही रोकड ठेवली होती. मतदानाच्या 2 दिवस आधी ही रक्कम जप्त केल्यामुळे यावर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित पदाधिकारी हे नाशिकमधील एका विशिष्ट मतदारसंघासाठी जास्त मतदान सुनिश्चित करण्याच्या हेतूने पैसे आणल्याचे सांगले जात आहे. हे पैसे वाजवी कारणांसाठी आले असल्याचा दावा केला जात असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावर तीव्र वाद झाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तीच्या हॉटेल रूममध्ये ही मोठी रक्कम सापडल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. यावर पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे आणि जर कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप किंवा अपप्रवृत्ती झाल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या आरोपांची पुनरावृत्ती झाली आहे, ज्यात निधी हस्तांतरणासाठी वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापि यावेळी निवडणूक आयोगानेही या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे आणि त्यांनी राज्यातील सर्व निवडणूक प्राधिकरणांना सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास उच्चस्तरीय पातळीवर व्हावा. शिवसेना गटाच्या प्रतिक्रिया. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने या आरोपांना खंडन केले आहे आणि त्यांचा दावा आहे की हे पैसे निवडणुकीच्या कामासाठी नियमित निधी आहे. गटाचे प्रवक्ते म्हणाले की ही प्रकरण निवडणुकीतील एक सामान्य प्रक्रिया आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करण्याचा प्रयत्न तथापि या प्रकरणी सार्वजनिक प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू असून स्थानिक नेत्यांनी या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कठोर कार्यवाहीची ग्वाही दिली आहे. आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सर्व परिस्थितींचा सखोल तपास करणार आहोत. जेव्हापर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रोकड हस्तांतरणावर आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवर त्वरित कारवाई केली जाईल. नाशिकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय वर्तुळात मोठ्या घमासान निर्माण करणार आहे. स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सईद. आणि या कॅश संदर्भात आपली गाडी वापरली गेलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते. काय एकूणच या संदर्भात सांगाल? असा कुठलाही प्रकार नाही. प्रथमतः मी माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामानिमित्त बोलवलं होतं की इथं CCTV कॅमेरा बघून घ्या. मी इथं माझी गाडी लॉबीमध्ये, मी लॉबीच्या पार्किंगमध्ये लावलेली. मी वरती पण ज्या लोकांनी काही XYZ केलं असेल, मी पण लॉबीमध्ये होतो. मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खेळखंडोबा करायचं हे विरोधकांनी चालवलं आहे. तरी पण मी ज्या XYZ कोण न्यूजवाले असेल मी त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल करणार. बरं, कोण आपण कोणाला भेटायला आलं होतं इथं आणि काय नेमकं हे सगळं प्रकरण? आमचे संपर्क प्रमुख साठे साहेब होते. त्यांनी सकाळी कॉल केला होता की आपल्याला चर्चा करायची म्हणून मी आलो आणि मी आतमध्ये जायच्या अगोदर सगळा प्रकार झाला. त्यामुळे मध्ये कॅश होती काय होती हा काही कुठलाही माहिती नाही. पण तुम्ही त्यांना भेटायला आलं तर त्यांच्या रूममध्ये कॅश सापडलेली आहे ते मी रूममध्ये जायच्या अगोदर रूम सील केलेली होती. त्यामुळं रूममध्ये काय कॅश होती काय होतं हा काय प्रकार माहीत नाही. मी आतापर्यंत लॉबीच्या बाहेरच होतो. त्यांनी मला फक्त लॉबीच्या बाहेर ठेवलं होतं. तुम्हाला बोलवलं कसं होतं? काय पक्षाची आता राजकीय चर्चा चालू आहे. पक्षाची रणधुमाळी चालू आहे. काही चर्चा असेल पण त्या चर्चा कळायच्या अगोदर हा प्रकार झाला. त्यामुळं चर्चा होऊ शकते नाही. मग पैशाची काही संबंध कुठलाच प्रकार नाही. मला पैसे हाही माहीत प्रकार नाही. मला बोलवलं गेलं फक्त. त्यांनी 9 वाजता कॉल केलं. मी 10:30 वाजता आलो आणि माझी गाडी पण लॉबीमध्ये उभी होती. तुम्ही CCTV फुटेज चेक करू शकतात. आता आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आपली काही चौकशी केली किंवा आपल्याला काही विचारणा केली असं? मी त्या रूममध्ये नव्हतोच. त्यामुळं आयोगाचा माझा दूरचा संबंध येत नाही. पथक वर असताना तुम्ही देखील तिथे होतात. काही वर काय नेमकी चौकशी कसली चालू आहे? वर आता वर
ते रूम सील केल्यामुळं काही लक्षात आलं नाही मध्ये काय केलं काय नाही हा काही प्रकार माहितीच मिळाली. सील कोणी केला रूम? रूम डिपार्टमेंट आणि भरारी पथक त्यांनी सील केलं होतं. काय प्रकार काय कारण बरेचसे लोक येत होते आणि इथं हॉटेलमध्ये लग्न असल्यामुळे भरपूर वर्दळ होती त्यामुळे त्यांनी दरवाजा लावून होतो. तुमची गाडी आहे हे कसं समोर आलं नेमकं? मी- यंत्रणेला कसं लक्ष यंत्रणेला नाही, मी जेव्हा यंत्रणेने इथं लॉबीमध्ये आलेल्या फोटो शूटिंग काढून घेतली. मी जेव्हा मला घरून फोन आले की आपली गाडी प्युअर आले हा काय प्रकार आहे म्हणून मी कॉल केल्यानंतर मला कळाले की एक व्यक्ती राजकीय षडयंत्र असेल, काही आर्थिक देवाणघेवाण असेल, माझा गाडीचा वापर करून माझ्या नावाचा वापर करून कुठंतरी माझ्या नावाचं बदनामी करायचं काम चालू आहे. नाही पण तुम्हाला तो फोन करून बोलवलं होतं, तुम्ही इथे आले होते ना पॅसेजमध्ये. हो पण गाडीचा माझा वापर जो केला तर मी गाडीचं काही सापडलं नाही. कॅच जी होती ते कुठं सापडली काय सापडली तुम्हाला माहिती, परंतु माझा आणि त्या कॅचचा आणि माझ्या गाडीचाही काही संबंध नाही.